गुरुवार एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी घातवार ठरलाय। गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाचे प्रवासी वाहतूक करणारे प्रवासी विमान कोसळले। या विमानाने उड्डाण करताच ते कोसळले। या विमानात क्रू मेंबरसह जवळपास 250 यात्रेकरू होते। प्राप्त माहितीनुसार एअर इंडियाचे ही AI 171 फ्लाइट होती। हे विमान झेपावत असतानाच त्याचा काही सेकंदातच संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे। अहमदाबाद येथून येणारी छायाचित्र ही अत्यंत भयावह आहेत। विमान कोसळल्यानंतर आकाशात काळा धूर पसरला। अग्निशमन दलाने यासाठी धाव घेतली आहे। 7 गाड्यांमधून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। विमान जिथं कोसळले तिथून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट वर येताना दिसतात। बचाव कार्य सुरू करण्यात आले। या विमानात 242 प्रवासी असल्याचं गुजरातच्या पोलीस नियंत्रण कक्षाने कळवलंय। एअर इंडियाचं हे विमान कोसळल्याची पुष्टी राज्य पोलीस नियंत्रण कक्षाने केली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विमान अपघाताबाबत गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांशी बोलून माहिती घेतली आहे। तसंच मदत कार्यात त्यांनी केंद्र सरकारची मदत देण्याचं आश्वासन दिलंय। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात। त्यांनी बचाव कार्य सुरू केलंय। तातडीनं बचाव कार्य सुरू झाल्यानं चांगली मदत मिळत आहे।